तर आमदार रोहित पवारांचे पीए अजित दौशावतारेंच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। तरुणीची हत्या की जीवन संपवलं याबाबत अस्पष्टता आहे। बारामतीमध्ये सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट अजून मंजूर नाही असं रोहित पवारांनी म्हटलं। सीसीटीव्हीच्या अभावामुळे तपासाला वेळ लागू शकतो असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। त्यात खरं काय घडले हे आता आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही। काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा हा मंजूर केला होता। या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा कदाचित तो सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही। घटना जिथं घडली एका बिल्डिंगला सीसीटीव्ही आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत, पण आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो। त्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही, कारण अजून पीएम झालेलं नाही। पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत, तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे। संबंधित जखमा डॉक्टर पीएम नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की पीएम कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस होईल। पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे।